हाय, दीपाली शिंदे व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत येथे मस्त अशी एक स्वीट डिश. येथे मी घेतलेलं आहे बघा ओलं खोबरं, जे मी मिक्सरमधून बारीक असं करून घेतलेलं आहे बघा. त्यात घालायचं आहे थोडंसं तूप. ओल्या नारळाचे लाडू आज आपण येथे बघणार आहोत बघा. आणि छान असे एक 5 ते 7 मिनटं येथे हलवून घ्यायचं आहे बघा. फुल गॅसवर हलवून घ्यायचं आहे. पूर्ण त्याला सुकेपर्यंत त्याचं पूर्ण असा पातळपणा घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे बघा. आता 5 ते 6 मिनटं हे आपलं हलवून झालेलं आहे. त्यामध्ये घालायचं आहे दूध. सुकं खोबरं जर असेल तर त्याला दुधाचं प्रमाण हे जास्त लागतं बघा. हे ओलं खोबरं आहे त्यामुळे याला दूध थोडं कमी लागतं. दूध टाकल्यानंतर पुन्हा एकदा 2-4 मिनटं पूर्णपणे दूध आटेपर्यंत पूर्ण तो मावा सुका होईपर्यंत हलवायचा आहे. कारण त्याचे आपल्याला लाडू बनवायचे आहे. ते लाडू त्याचे बनले पाहिजे, त्यामुळे पूर्ण दूध आटेपर्यंत पूर्ण कोरडं होईपर्यंत हलवायचं आहे बघा ते. अगदी हलवायाकडे मिळतात तसले लाडू आपण आज येथे बघणार आहोत बघा. परफेक्ट असं मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे. मस्त पूर्ण दूध त्यामधलं हे शोक होऊन गेलेलं आहे बघा. पूर्ण घट्ट असं मिश्रण झालेलं आहे. आता त्यामध्ये घालायची आहे इलायची पूड. इलायची पूडने फ्लेवर हा एकदम जबरदस्त येतो बघा. आणि मी ज्या अशा छान छान रेसिपीज शेअर करते त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला लाईक कमेंट नक्की करा. मस्त पूर्ण घट्ट झालेलं आहे बघा. आता हे परफेक्ट असं झालेलं आहे एकदम लाडवांसाठी. मस्त. आणि आता आपण त्यामध्ये घालणार आहोत बघा पिठी साखर. तुमच्या आवडीनुसार घालायची आहे बघा. खूप जास्त पिठी साखर नाही घालायची, कारण हे ओलं खोबरं होतं त्यामुळे. सुकं खोबरं असेल तर जास्त घातली तरी चालते. अशाच प्रकारे साखर ही आपण त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि थंड करून मी ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे बघा. आणि पुन्हा मी एकदा सुक्या नारळाचा जो किस असतो तो घेतलेला आहे. परफेक्ट असे लाडू एकदम बनत आहे बघा. मस्त वळला जात आहे. आणि अशाच प्रकारे मस्त आपला ओल्या खोबऱ्याचा लाडू येथे तयार झालेला आहे बघा. आणि जो आपल्याकडनं नारळाचा जो बुरादा म्हणतो आपण, त्यामध्ये अशा प्रकारे घोळवून घ्यायचा आहे. परफेक्ट. तुम्ही बघत आहात एकदम जबरदस्त, अगदी जो हलवायाकडे मिळतो तसला लाडू येथे तयार आहे. अशाच प्रकारे आपण सर्व लाडू येथे बनवून घ्यायचे आहेत बघा. जे मिश्रण होतं ते एकदम परफेक्ट असं झालेलं आहे बघा लाडवांसाठी. तुमच्याकडे जर सुकं खोबरं असेल, जे सुक्या खोबऱ्याचा जो किस म्हणतो तो जर असेल, तर त्यामध्ये साखरेचं प्रमाण हे थोडं वाढवायचं आहे आणि दुधाचंही. मस्त. आणि अशाच प्रकारे आपण इथे सर्व लाडू हे बांधून घेणार आहोत. बघा छान असे लाडू तयार आहे. अशाच प्रकारे मी सर्व लाडू इथे तयार केलेले आहे बघा. सगळ्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा.